प्लसचा इथे मायनस होणार आहे, मायनस कॉस 7x, कारण कंसाच्या बाहेर निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह, त्यामुळे आपण हे असं केलेलं आहे. आता इथे जे फॉर्म्युले वापरायचे आहेत ते सगळे फॉर्म्युले लॉक टेबलच्या बुकमध्ये आहेत, ते तुम्ही पाठ करा. तर ह्या लॉक टेबलच्या बुकमध्ये सगळे फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तिथे ह्या दोन फंक्शनसाठी आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे, साइन सी मायनस साइन डी. हिअर सी इक्वल टू एक्स अँड डी इक्वल टू 3x इक्वल टू 2 cos c plus d means x plus 3x divided by 2 into sin c minus d x minus 3x divided by 2 plus, आता इथे परत sin c minus sin d हा फॉर्म्युला आहे, फक्त आता c आणि d इथे चेंज होईल. c इक्वल टू 5x and d इक्वल टू 7x. 2 cos c plus d 5x plus 7x divided by 2 into sin c minus d means 5x minus 7x divided by 2. आता डिनॉमिनेटर सॉल्व करू आपण. डिनॉमिनेटरला cos x मायनस cos 3x आहे, म्हणजे इथे फॉर्म्युला वापरायचा आहे cos c मायनस cos d. cos c मायनस cos d इक्वल टू cos c मायनस cos d इक्वल टू 2 sin in bracket c plus d divided by 2 into sin d minus c divided by 2 if d is greater than c. आता इथे d is greater than c. Here x is c equal to x and d equal to 3x. 3x is greater than x, d is greater than c. त्याच्यामुळे आपण हा फॉर्म्युला वापरायचा आहे, cos c minus cos d equal to 2 sin c plus d into sin d minus c divided by 2. आता इथे आपण फॉर्म्युला वापरू 2 sin c plus d x plus 3x divided by 2 into sin d minus c means 3x minus x divided by 2. आता नंतर मायनसचं चिन्ह मायनस घेऊ, परत इथे cos c minus cos d आहे. आता इथे आपल्याला c इक्वल टू 5x घ्यायचं आहे आणि d इक्वल टू 7x. d is greater than c, 7x is greater than 5x. Now 2 sin c plus d 5x plus 7x divided by 2 into sin d minus c means 7x minus 5x, 7x minus 5x divided by 2. आता हे आपण पूर्ण सॉल्व करून घेऊ. x plus 3x equal to 4x divided by 2 means 2x. x minus 3x divided by 2 means minus 2x divided by 2 means minus x. तर याप्रमाणे आता आपण सेकंड स्टेप याच्यानंतरची स्टेप लिहून काढू. इक्वल टू 2 cos x plus 3x 4x divided by 2 2x into sin negative 2x divided by 2 means negative x plus 2 cos 5x plus 7x 12x divided by 2 means 6x cos 6x into sin, now 5x minus 7x means minus 2x divided by 2 means minus x sin minus x whole divided by 2 sin 2x x plus 3x divided by 2 4x divided by 2 means 2x into sin 3x minus x means 2x divided by 2 2x divided by 2 means x minus 2 sin 5x plus 7x 12x divided by 2 means 6x into sin 7x minus 5x means 2x divided by 2 divided by 2 means x sin negative theta equal to negative sin theta. Therefore sin negative x equal to negative sin x. इथे negative sin x means negative sin x. आता ही sin आपण पुढे घेऊ, सगळ्यात आधी घेऊ, मग negative 2 किंवा आधी ही स्टेप करून घेऊ. 2 cos 2x negative sin x in bracket plus 2 cos 6x in bracket sin x divided by 2 sin 2x sin x minus 2 sin 6x into sin x. आता ही निगेटिव्ह साइन आपण पुढे घेऊ. 2 cos 2x sin x ही इकडे घेऊ, निगेटिव्ह 2 cos 6x sin x divided by 2 sin 2x sin x minus 2 sin 6x into sin x. त्याच्याकडून काय काय कॉमन निघतं ते बघायचं. न्यूमरेटरला 2 इथे पण 2 आहे, sin x आहे आणि निगेटिव्ह साइन आपण कंसाच्या बाहेर घेऊ, आउटसाइड ब्रॅकेट 2 sin x in bracket cos 2x minus cos 6x cos 2x आणि cos 6x. इथे मायनस नाही घ्यायचं, आपल्याला प्लस घ्यावं लागेल कारण आपण निगेटिव्ह साइन कंसाच्या बाहेर घेतली. आता इथे डिनॉमिनेटरला काय कॉमन आहे, 2 sin x कॉमन आहे, 2 आणि sin x. 2 sin x in bracket sin 2x minus sin 6x. इथे मायनसचं चिन्ह इथे मायनस घेतले आणि sin 2x minus sin 2x आणि 2 sin x हे कंसाच्या बाहेर घेतलेले आहेत. इथे 2 कट होतील, sin x पण इथे कट होतील. रिमेनिंग आर cos 2x plus cos 6x divided by sin 2x minus sin 6x.
आता इथे परत आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेच वापरायचे, कॉस सी प्लस कॉस डी आणि ते साइन सी मायनस साइन डी. कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि साइन सी मायनस साइन डी इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. याच्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. तर इथे आहे कॉस सी प्लस कॉस डी हा फॉर्म्युला वापरू. कॉस सी प्लस कॉस डी 2 cos c plus d means 2x plus 6x 2x plus 6x divided by 2 into cos c minus d 2x minus 6x divided by 2. Sin c minus sin d means 2 cos 2x plus 6x divided by 2 into sin c minus d means 2x minus 6x divided by 2. Negative in bracket equal to negative 2 cos 2x plus 6x 8x 8x divided by 2 4x into cos 2x minus 6x means minus 4x divided by 2x means 2x minus 2x minus 6x means minus 4x divided by 2 means minus 2x into cos minus 2x divided by 2 cos 2 plus 6 8x upon 2 4x 2 cos 4x sin 2x minus 6x upon 2 means sin negative 2x. Now cos negative 2x means cos 2x. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरलाय? निगेटिव्ह अँगल्स होता cos थीटा इथे, आणि ह्यासाठी sin negative थीटा means negative sin थीटा. Therefore sin negative 2x means negative sin 2x. इथे हा फॉर्म्युला वापरायचा. Equal to negative 2 cos 4x into cos 2x divided by, आता निगेटिव्ह साइन इकडे घेऊ आपण, निगेटिव्ह 2 cos 4x into sin 2x. sin negative 2x means negative sin 2x. negative positivity cos 4x 2 to 8. Cos 2x divided by sin 2x. Cos upon sin means cot 2x. Cos 2x upon sin 2x means cot 2x. And it is equal to LHS RHS side. Therefore LHS equal to RHS. तिथे हा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरलेत आणि निगेटिव्ह अँगल्सचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युला वापरलेले आहेत.